पण माझ्या मतानुसार फंडामेंटल्स वीक आहेत. मी स्वतः या पर्टिक्युलर स्टॉक पासून दूर राहीन आणि असे अनेक स्टॉक आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यावर फोकस करा जे तुम्हाला चांगलं प्रॉफिट देऊ शकतात. पुढे जाऊन मे बी मोठा दणका यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. जे लोक अपसाईडला इन्व्हेस्ट करतील त्यांच्यासाठी मी बोलतोय. नमस्कार, मी संकेत आवटे. ऍक्च्युली सुझलॉन बद्दल मी का बोलतोय, कारण बऱ्याच वेळेला आपण याला आधी क्रिटिसाइज केलं होतं, पण गेले 1 वर्ष 1.5 वर्ष आपण कन्सिस्टंटली याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलत आलोय. खरंच याच्यामध्ये एवढा दम आहे का? जे 100 रुपयांचं 200 रुपयांचं काही जण 500 ते 1000चं सुद्धा टार्गेट देत आहेत, हे अचिवेबल आहे का? या सगळ्या गोष्टींची डिटेल चर्चा करणार आहोत. पण आपल्याला हे माहिती असायला पाहिजे या कंपनीचं नुकसान मेजरली कशामुळे झालेलं होतं. कंपनीला ज्याबद्दल क्रिटिसाइज केलं जायचं किंवा कंपनी आता संपणार की काय या लेवलपर्यंत सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या, त्या खरंच त्या सुधारल्या आहेत का याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे. मेजरली प्रॉब्लेम होता कंपनीचे डेट. हे आपण बघूया डायरेक्ट स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय. जे कंपनीचं कर्ज 15,000 कोटी 17,000 कोटी ऑलमोस्ट 18,000 कोटीला जाऊन टच केलेलं होतं 2015 साली, ते कमी होत होत म्हणजेच 11,000 सरळ इथं परत वाढलं 2020 साली 13,000 बिकॉज ऑफ कोविड. कंपनीनं सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न केला, खूप चांगल्या प्रकारे मॉडेल चेंज केलं. एवढंच नाही तर इथं तुम्ही बघत असाल तर 17-18,000 कोटीपासून ते 11,000 कोटीला येऊन पोहोचले पण होते. स्लोली स्टेडीली ग्रॅज्युअली ते चांगलं ग्रो करत होते, डेट कमी करत होते, अग्रेसिव्हली एक्सपांड करत होते. सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या. कंपनीनं कुठल्याही प्रकारे मेजर मोठी चूक केलेली नव्हती. चूक झाली कोविडची. कोविड आला आणि सगळा प्लॅन तळमळला. तिथंच कंपनी संपण्याच्या मार्गावर आली होती. सरळ कर्ज गेलं 13,000 कोटीवर. रिन्युएबल सगळ्या गोष्टी गेल्या चुलीत. कंपनीला सर्व्हाइव्ह करणं कठीण झालं होतं, कारण गव्हर्नमेंटचं मेजर स्पेंडिंग ज्यावर होत होतं ते सगळं बंद झालेलं होतं. सरकारचा एकच मोटिव्ह होता की स्वतःला सर्व्हाइव्ह करणं किंवा माझ्या देशाला सर्व्हाइव्ह करणं, तिकडे सरकारचं लक्ष होतं. त्यामुळे रिन्युएबलवर स्पेंड करणं किंवा नवीन स्कीम्स आणणं, नवीन वेगवेगळ्या सवलती यांना देणं हे सगळं काही बंद झालेलं होतं आणि त्यातच कंपनीची वाट लागली. पण कंपनीनं डिसिजन घेतला की स्वतःला सर्व्हाइव्ह करायचं. कंपनीनं आपले जे ॲसेट्स होते ते विकायला सुरुवात केली. म्हणजे काय, माझे मोठमोठे ऑफिसेस आहेत, मोठमोठ्या कंपन्याज आहेत, त्या विकू शकतो. जेव्हा मी ॲसेट कमी करेन, कर्ज परत करेन, कंपनी छोटी होईल, प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होईल, पण परत मला सुरुवात करता येईल. भले मी 100 रुपयावरून 10 रुपयांवर येईल, पण 10 वरून मी परत 11, 12, 15, 20, 50, 100 पर्यंत जाईन. पण हे कधी शक्य आहे? जेव्हा मी ॲसेट विकून माझं कर्ज कमी करेन. म्हणजे हा सगळ्यात मोठा स्मार्ट डिसिजन होता. बऱ्याच कंपन्या डिसिजन घेतात की सगळंच बंद करायचं आणि गप्प बसायचं, इन्सॉल्व्हन्सी फाईल करायची, पण मी इकडून या लेवलला येणार नाही. पण हा कंपनीचा डिसिजन सगळ्यात स्मार्ट डिसिजन होता, जो मला आजपर्यंतचा सगळ्यात आवडता डिसिजन वाटतो. ज्या मोठमोठ्या कंपन्यांनी स्वतःला परत बदलवलं आणि मोठ्या लेवलला ग्रो करायला सुरुवात केली. पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून शेअर पण मॅक्सिमम लोकांपर्यंत करा बरं का, कारण ज्या पद्धतीचा अनालिसिस आम्ही करतोय त्यासाठी खूप जास्त मेहनत लागते. आणि महत्त्वाची गोष्ट, सुझलॉन हा एक स्टॉक झाला आणि एक 10-20 मिनिटाचं अनालिसिस झालं, पण याच्यापेक्षा कितीतरी डीप लेवलला जाऊन आम्ही अनालिसिस करतोय आणि तुमच्यासमोर आमची मतं मांडतोय. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी रिचमी प्लॅटफॉर्मचा तुम्ही जर वापर केला तर खूप चांगला फायदा तुमचा होऊ शकतो. कशा प्रकारे तुमचं प्लॅनिंग करायचं, तुमचे गोल कसे असतील, काय असतील, त्याला अचीव कसं करायचं, कुठलंही टार्गेट असो, मग मुलांच्या शिक्षणाचा असो, स्वतःच्या लग्नाचा असो, मुलांच्या लग्नाचा असो, फॉरेन टूरचा असो, रिटायरमेंट प्लॅनिंग असो, एवढंच नाही तर छोटीशी अमाऊंट गुंतवणूक करून मोठे परतावे मोठ्या लेवलला कसं मिळवायचे, किंवा मी बिझनेस करतोय त्याला मोठ्या स्केलवर घेऊन जाऊन कशा प्रकारे मी रिटर्न इकडे इन्व्हेस्ट करू शकतो, अजून चांगले रिटर्न यामधून मी कसे गेन करू शकतो, माझ्या बिझनेसपेक्षा जास्त रिटर्न या बिझनेसमधून कसे मिळतील, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आम्ही तुमच्यासाठी करू शकतो. गरज आहे एक कॉल करण्याची, सगळं काही होऊन जाईल. एवढंच नाही, ऑफिसला यायचं आहे, भेटायचं आहे, फक्त रिचमी सर्च करा गुगलला, ॲड्रेस मिळेल, येऊन भेटू शकता. या नंबरला कॉल करून सुद्धा येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. 10 ते 6 या वेळेमध्ये ऑफिस ओपनच असतं. ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता सध्या कंपनीचं कर्ज फक्त 150 कोटी असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं एवढंच नाही, इथं तुम्ही कंपनीचे ॲसेट बघू शकता. 12,000-13,000 कोटीचे असणारे ॲसेट बरोबर ते कमी करत करत आता फक्त 886 कोटीला घेऊन आलेत. पण यात एक इंटरेस्टिंग पार्ट मी तुम्हाला सांगतो. 866 कोटीला ते आले होते, आता परत त्यांचे ॲसेट वाढताना दिसत आहेत, जे की 86 कोटी होत आहेत. म्हणजे ॲसेटमध्ये आता हळूहळू ग्रोथ होताना तुम्हाला पाहायला मिळेल. याचाच अर्थ सेल्स पण वाढताना दिसेल. पण यामध्ये अजून एक फक्त निगेटिव्ह पार्ट येतो. कंपनीने स्वतःचे इक्विटी शेअर्स ड्रास्टिकली कमी करून टाकले, जे की 13.26% ते आलेले आहेत. पण आता परत त्यांनी आपले इक्विटी शेअर्स कमी केलेले नाहीत. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, जी कंपनीला
इथून परत ग्रो करण्यासाठी मदत होऊ शकते असं सध्या तरी चित्र दिसतंय. यामध्ये पब्लिक मोठ्या प्रमाणात आहे, पण पब्लिकमध्ये सुद्धा मोठमोठे इन्व्हेस्टमेंट फंड्स आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्यातच महत्त्वाची गोष्ट प्रायव्हेट इक्विटीवाले सुद्धा आहेत. आता त्याच्यामध्ये जास्त आपल्याला जायचं नाहीये, पण आपण जाऊया डायरेक्ट बॅलन्स शीटवर. बॅलन्स शीट जर तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल की जी कंपनी 20,000 कोटीचा बिझनेस करत होती ती फॉल करत 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 सरळ आलेली होती 3,000 कोटीवर. पण परत 6,500, 5,900, परत 6,500 आणि आता करंटली 7,200 कोटी TTM मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हेच तुम्ही क्वार्टरली ग्रोथ सुद्धा कंपनीची बघू शकता. लास्ट क्वार्टरमध्ये 2,000 कोटीचा सेल्स यांनी केलेला आहे आणि त्याच्या आधी 2,200 कोटीच्या आसपासचा सेल आहे. याचाच अर्थ जर तुम्ही हे सगळे क्वार्टर बघितले तर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आता आलेली पाहायला मिळते की आम्ही मोर दॅन 2,000 करोड आता तरी सेल करतोय. आणि यामुळे अजून एक इम्पॉर्टंट फॅक्ट मला इथे ही दिसते की जो प्रॉफिट रेशो आहे तो आता वाढताना पाहायला मिळतोय. कंपनी प्रॉफिट जो काही आहे तो पॉझिटिव्हमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या आधी काय व्हायचं तर कंपनी मेजरली लॉसेस बुक करत होती. 300 कोटी लॉस, 1,500 कोटी लॉस, 2,600 कोटी लॉस, 177 कोटी लॉस. तो आता परत प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. कंपनी क्लिअरली 3 वर्षांमध्ये 25% सेल्स ग्रोथ दाखवते, जी आधी फक्त 5% होती. आणि ही जी सेल्स ग्रोथ आहे ना ही ॲग्रेसिव्ह आहे आणि याचमुळे कंपनीची ग्रोथ आपल्याला कन्सिस्टंटली होऊ शकते असं म्हणायला वाव मिळतोय. याला आपण कम्पेअर करू शकतो प्राइस बरोबर आणि याच्या PE रेशो बरोबर. आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की इथं याचा PE रेशो 108 आहे, जो थोडासा हायर साईड आहे. ऑब्व्हियसली आहे, पण स्टॉक जर तुम्ही बघितला तर हा ऑलमोस्ट 25% करेक्ट झालेला आहे. हाय पासून 25% खाली पडला. आता नेमकं करायचं काय? बरेच लोक घाबरलेत. माझे इन्व्हेस्टमेंट आहेत, डिस्क्लेमर मी देतोय, 40च्या आसपास माझे इन्व्हेस्टमेंट आहेत. 40च्या आसपास म्हणजे 40 रुपयांच्या लेवलच्या आसपास मी इन्व्हेस्टमेंट इथं ब्रेकआउटला केलेल्या होत्या. अप्रॉक्सिमेटली मला वाटतं 48च्या आसपास. सो या आसपास माझ्या इन्व्हेस्टमेंट आहेत. काही 40ला पण मी छोटी अमाऊंट केली होती, मग काही 50ला पण केली वगैरे वगैरे. आता ते 48 समथिंग काहीतरी ॲव्हरेज मला दिसत आहे. रिसेंटली मी इथं काही क्वांटिटी आज पण ॲड केलेले आहे. दिस इज नॉट अ बाईंग रिकमेंडेशन, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये बिलकुल करू नका आणि मी सांगतोय म्हणून तर बिलकुल नको. स्वतः अनालिसिस करा. सो इथं जर तुम्ही बघितला तर प्रॉपर सपोर्ट झोनला हा आलेला आहे आणि हा जो झोन आहे ना हा प्रॉपरली इंडिकेट करतो की इथं खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ही जर कॅन्डल बघितला तर ही हेवी कॅन्डल आहे, 3.5-4% एका दिवसामध्ये एवढी चांगला स्पाइक या स्टॉकने दाखवलेला आहे. एवढंच नाही तर याची टर्न अराउंड स्टोरी कशी बनू शकते. सध्या जर कंपनीचं अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की कंपनीकडे 2 गिगावॅटच्या ऑर्डर पेंडिंग आहेत. आता याला मेजर रिझन काय तुम्हाला माहिती आहे का की गव्हर्नमेंटनं ग्रीन एनर्जीकडे जाण्याचं लक्ष, झिरो कार्बन इमिशनवर मेजर गव्हर्नमेंटचा फोकस आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट ॲग्रेसिव्हली स्पेंडिंग करत आहे. सरकारच्या आकड्यांचा जर विचार केला ना तर तुम्हाला कळेल की विंड एनर्जी बनवण्यासाठी आणि विंड एनर्जीला सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटला सबसिडी दिली. ऑलमोस्ट 500 मेगावॅट प्रोडक्शन करण्यासाठी सरकारनं याला जवळपास 7,000 करोडची सबसिडी दिलेली आहे. आता ही सगळी काय फक्त एका कंपनीला मिळणार असा आपला भाग नाही आहे, पण याचा फायदा डेफिनेटली सुझलॉनला होणार आहे. बेसिकली सुझलॉन कुठे चुकत होता आणि झालं काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. वर्किंग कॅपिटलच्या डेटचं जे रेशोज होते आधीचे ते जर तुम्ही बघितले तर ते इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळत आहेत. बरं एवढंच नाही तर अट्रॅक्टिव्ह रिटर्न ऑन प्रॉफिट्स जर तुम्ही बघितला तर कंपनीच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स होत्या त्याच्यावर जे प्रॉफिट्स मिळायचे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता, पॅट, तो तुम्हाला 66% CAGR प्रमाणे ग्रो होताना दिसतोय. 13% प्रॉफिट मार्जिन्स आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत करंटली, जे की आधी 87% निगेटिव्हमध्ये पाहायला मिळायचे. बरं याच्या पुढे डेट टू इक्विटी आपल्याला इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळतोय. आता याचं कारण काय मी तुम्हाला सांगितलं की कंपनीनं डेट मॅक्सिमम रिपेमेंट करून टाकले, ॲसेट विकून टाकले, आपले शेअर्स विकून टाकले. पण कुठल्याही प्रकारे मला कंपनीला सर्व्हाइव्ह करायचं आहे, कंपनीला ग्रो करायचं आहे, परत मोठं करायचं आहे. आता याचा फायदा लक्षात घ्या. कंपनी का मोठी होऊ शकते तर कंपनीकडे मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचमुळे तुम्हाला आता डेट टू इक्विटी सुद्धा इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळत आहे. कंपनीचा ROE ROCE पण तुम्ही बघू शकता, तो अप्रॉक्सिमेटली 26%, 27% इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळतोय. म्हणजे जो 8%, 12% आपल्याला पाहायला मिळत होता तो आता डिरेक्टली 26-27% जाऊन पोहोचलेला आहे. आता याच्या मागे व्हेरियस कारणं आहेत. कुठली कारणं आहेत तर कंपनीकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. आता हा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे तर अप्रॉक्सिमेटली मला वाटतं 28 वर्षांचा कंपनीकडे एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही म्हणाल एवढा एक्सपिरियन्स होता आणि वाट लागली. बरोबर आहे, एक्सपान्शन करत होते. बिग बाजारचं पण कोविडमध्ये तेच झालं, सेम सिच्युएशन यांची पण झाली होती. बिग बाजार झिरो झाला, संपला. सर्व्हाइव्ह करण्यासाठी काहीच प्रयत्न त्यांनी केले नाहीत असं आपण मानू शकतो, थोडंसं हार्ड लेवलला जाऊन. पण
त्यांचे प्रयत्न सक्सेसफुल पण झाले नव्हते, त्याला तर याच्याशी कम्पेअर करायला नको, पण सिच्युएशन दोघांची सेम होती, पण हे त्यातून बाहेर पडले, ते पडू शकले नाहीत. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त एक्सपिरियन्सच नाही तर खूप मोठ्या इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीवर, म्हणजे 20,000 कोटीचा धंदा करण्याचा एक्सपिरियन्स यांच्याकडे आहे. त्यामुळे आता इथून स्केल करायला काहीच मोठी गोष्ट नाही. इझिली ते त्याला हँडल करू शकतात, मोठ्या ऑर्डर आल्या तरी ते इझिली मेंटेन करू शकतात. कारण होतं काय, जेव्हा आपण शून्यातनं सुरुवात करतो, जसं जसं पुढे जाऊ तसं कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात, पण त्यांनी ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी एकदा फेस केलेत, आता परत शून्यातनं पुढे जायचं आहे त्यांना, त्यामुळे ते इझिली करू शकतात. एक्सपिरियन्स आहे, एक्सपर्टीज आहे, मोठं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर कंपनीने ना आत्ता मार्केटमध्ये सध्या वास्ट रिटर्न सुद्धा दिलेत आणि इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स पण गेन केलाय, तो पण फायदा त्यांना होतोय. एवढंच काय, कंपनीनं ॲक्विजिशन्स पण केलेत. कोल्हापूरचेच संजय घोडावत, तुम्हाला माहिती असतील, संजय घोडावत साहेबांची कंपनी ज्याचं नाव आहे रिनॉम एनर्जी, ह्या कंपनीला त्यांनी ॲक्वायर केलेलं आहे, त्याचं सुद्धा पेमेंट त्यांनी केलेलं आहे. बरं, एवढंच नाही, याच्या पुढे जाऊन तुम्ही बघितलात तर व्हर्टिकल इंटिग्रेशन, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं इंटिग्रेशन सध्या सुरू आहे. टेक्नॉलॉजीवर स्पेंडिंग सुरू आहे, नवीन R&Dवर स्पेंडिंग सुरू आहे. कंपनीचे काही सुपेरियर मॉडेल्स आहेत ज्याला खूप जास्त पसंती मिळते. आता तुम्हाला हवं तर मी नावं पण घेऊ शकतो. S144, 140 आणि 160 हे जे मॉडेल आहेत ना, हे खूप जास्त एनर्जी प्रोड्यूस करतायत. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की 43% आणि 49% ॲन्युअल एनर्जी प्रोडक्शन हे लोक करतायत. जर तुम्ही याला कम्पेअर केलं 120 आणि 140 मॉडेल सोबत, जे की 15% एक्स्ट्रा एनर्जी प्रोड्यूस करतायत ॲज कम्पेअर टू S111 आणि 120 मॉडेलपेक्षा. आता टेक्निकल भाषेमध्ये जास्त आपल्याला जायचं नाही आहे, सोप्या भाषेमध्ये कस्टमरला यांचे प्रोडक्ट आवडत आहेत, जे त्यांनी बनवलेत ते जास्त एनर्जी प्रोड्यूस करतायत. फक्त विंड एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी एक पवनचक्की बनवली म्हणजे सगळं झालं असं बिलकुल नसतं. ती बनवल्यानंतर त्याची इफिशियन्सी किती आहे हे कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, एक पवनचक्की बसवली, ती किती वीज प्रोड्यूस करते हे पण बघणं गरजेचं आहे ना. जर एखादी पवनचक्की समजा जास्त वीज प्रोड्यूस करू शकत नसेल तर माझी कॉस्ट खूप जास्त जाणार आहे, कारण रनिंग कॉस्ट माझी वाढत जाणार आहे. भले एखाद्या कंपनीने मला स्वस्त पवनचक्की बसवून दिली, पण लॉंग रनमध्ये माझा पैसा वसूल कशामधून होणार आहे, जी वीज प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामधून होणार आहे. जर एखादी पवनचक्की मला थोडंसं एक्सपेन्सिव्ह जाते पण लॉंग रनमध्ये हेवी प्रोड्यूस वीज मला ती करून देते, इन दिस केस मी कधीही त्याला प्रेफर करेन, राईट. सो इथं तो मॅटर करतो की प्रोड्यूस किती करते ती वीज. आणि म्हणूनच जी एस्टॅब्लिश्ड कंपनी आहे त्याच्याकडे झुकाव जास्त असतो, जे परचेसर बायर आहेत त्यांचा. कारण एखादी पवनचक्की बनवण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च आहे. मग बाय जो करणार आहे, जो करोडो रुपये स्पेंड करतोय, 25 कोटी 50 कोटी वगैरे वगैरे, तर या केसमध्ये त्या लेवलची कंपनी असणं गरजेचं आहे. आणि ऑलरेडी सुझलॉनचं नाव खूप जास्त यामध्ये फेमस आहे. एवढंच नाही तर कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट हे लोक बनवत आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत होतो की प्रीमियम वस्तू घ्यायला सुद्धा लोक मागे पुढे बघत नाहीत, पण इथं ती करायची गरज नाही आहे, कारण ही कंपनी ऑलरेडी कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट बनवते. कारण ॲज कम्पेअर टू यांचे कॉम्पिटिटर जे काही आहेत त्यांना जर कम्पेअर केला तर त्यांच्या तुलनेमध्ये एका चांगल्या लेवलचे प्रोडक्ट चांगल्या प्राइस कॉम्पिटेटिव्ह प्राइसमध्ये देण्याचं काम ही कंपनी करते. एकट्या सुझलॉनकडे ओव्हरऑल मार्केटचा 32% मार्केट शेअर आहे. म्हणजे म्हणू शकता सगळ्यात मोठी कंपनी हीच आहे. जर तुम्ही याला कम्पेअर केलं, म्हणजे सुझलॉनची जी कॅपॅसिटी आहे 3150 मेगावॅटची, आयनॉक्स विंडची हीच कॅपॅसिटी 1900 मेगावॅटची होते. जीईची बघितला तर 1600 मेगावॅट आहे आणि वेस्टासची बघितली तर 600 मेगावॅट आहे. आता यात बऱ्याच कंपन्या आहेत, रिजन, इनरकॉन, बऱ्याच कंपन्यांचा मी अभ्यास केला. हे कसं चालतात, काय चालतात, कोणकोणते आतमध्ये याच्या कास्टिंग्स असतात, याचं वर्किंग कसं होतं, या कंपन्या कशा वर्क होतात, फंडामेंटली कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात, अनेक गोष्टींचा अभ्यास यांचा मी केला आहे. हे कुठून परचेस करतात, प्रोक्युरमेंट प्रोसेस कशी आहे, क्वालिटी कशी असते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मला कळालं की सुझलॉन खूप चांगल्या लेवलला काम करत आहे. महत्त्वाची गोष्ट काय आहे की ते आता ॲसेट लाईट मोडवर जाण्याचा प्रयत्न करतायत की हा सेम प्रॉब्लेम पुन्हा कधीही सुझलॉनच्या आयुष्यामध्ये येऊ नये याची प्रोव्हिजनिंग त्यांनी ऑलरेडी चांगल्या प्रकारे करून ठेवली. आणि हीच मला खूप मोठी पॉझिटिव्ह जमेची बाजू वाटते. भविष्यात बिझनेसचं काय होऊ शकतं, सिंपल भाषेमध्ये सांगतो. 2030 पर्यंत 400 गिगावॅट कॅपॅसिटी आपल्याला लागणार आहे, टार्गेट ठेवलेलं आहे. आता ऑलमोस्ट आपण 219 गिगावॅटवर आहोत, म्हणजे 50% प्रोडक्शन आता करतोय. इथून डबल व्हायचं आहे 2030 पर्यंत. मेजर सप्लायर सुझलॉन आहे आणि याचाच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुझलॉनवर होऊ शकतो. जी सेल्स ग्रोथ आहे ते ॲग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण येणाऱ्या 2030 पर्यंत म्हणजेच एक 5 ते 6 वर्षांमध्ये ऑलमोस्ट डबल करायचं आहे.
याच दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला, इंडस्ट्री जी ग्रो होते 13% होते, मी ग्लोबली बोलतोय, पण सुझलॉन त्याच्यापेक्षाही जास्त स्पीडने ग्रो करू शकतो. अप्रॉक्सिमेटली 20% इयर ऑन इयर ग्रोथ तर कुठंच गेलेले नाही असं माझं म्हणणं आहे. 4 वर्षांमध्ये बिझनेस डबल करण्याची ताकद या पर्टिक्युलर कंपनीमध्ये आहे हे मी म्हणतोय. दुसरी गोष्ट, सोलर एनर्जीमध्ये सुद्धा कंपनी उतरलेली आहे आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. एंड ऑफ द डे जर तुम्ही विंड एनर्जीमध्ये बघाल ना, तर विंड एनर्जीला लिमिटेशन्स आहेत, कॉस्टिंग हेवी आहे, रिस्क जास्त आहे, वाऱ्याच्या अनेक पद्धती असतात, अनेक प्रकार असतात, त्याचं सेटिंग, अनेक गोष्टी आहेत. आता त्याबद्दल डिस्कस करायला नको. हे सगळे लिमिटेशन्स आहेत सुझलॉनचे किंवा विंड एनर्जी प्रोडक्शनचे. मग भविष्य त्याचं किती सस्टेनेबल असेल याबद्दल बऱ्याच लोकांना शंकाही असू शकते. पण आता सध्या जर बघितलं तर कंपनीने डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. सोलर एनर्जीमध्ये कंपनी ऑलरेडी उतरलेली आहे आणि खूप चांगली ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण विंड एनर्जीला एका वेळेनंतर, एका ठराविक लिमिट नंतर एक्सपांड करणं हे खूप मोठं चॅलेंजिंग काम असू शकतं. इंडिव्हिज्युअल लेवलला प्रत्येकाने विंड एनर्जीमध्ये उतरणे किंवा छोट्या छोट्या कंपन्यांनी विंड बसवणे स्वतःचे इम्पॉसिबल आहे. म्हणूनच सोलर काय, प्रत्येकाच्या आता छोटे छोटे घरांवर सुद्धा तुम्हाला सोलर रूफटॉप दिसतात. याचाच अर्थ त्याचं पेनिट्रेशन ह्यूज लेवलला होऊ शकतं. पण विंड एनर्जीचं पेनिट्रेशन ह्यूज लेवलला होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. त्यामुळे एका सर्टन लेवल नंतर ॲग्रेसिव्ह ग्रोथ दिसणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. म्हणजे मल्टीबॅगर ग्रोथ जी दिसणं अपेक्षित आहे ती मला वाटत नाही की इथून पुढे दिसेल. पण सस्टेनेबल ग्रोथ डेफिनेटली यामध्ये दिसू शकते. आणि हे होतं माझं अनालिसिस, कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही. तुमचा फोलिओ सध्या काय म्हणतोय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमची जी काही मदत लागेल ती या नंबरला कॉल करा आणि सविस्तर माहिती घेऊन गुंतवणूक करायला सुरुवात करा. मग ती म्युच्युअल फंड असेल, स्टॉक असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुमची हेल्प करू. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.